आज औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव येथे राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. दिन निमित्ताने उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम तसेच स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जयंती साजऱ्या करण्यानिमित्त आपण सर्व एकत्रित जमलेलो आहोत. सर्वांचं मी शब्दसुमनाने प्रथम स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख उद्घाटक माननीय श्री उत्तम निलावाड साहेब तहसीलदार मारेगाव यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राजेश ढबाले प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. यावेळी मारेगाव येथील सर्व मान्यवर येथे उपस्थित होते. त्यांच्या मार्फत इथे दीप प्रज्वलन त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम माननीय श्री शशिकांत पाबर सर नगरपंचायत मारेगाव मुख्याधिकारी कार्यकारी तसेच तहसीलदार निलावाड साहेब यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. सोबतच कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख उपस्थिती तसेच प्राचार्यवृंद गटनिदेशक आणि इतर शिक्षकवृंद इथे उपस्थित होते. सोबतच कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख उपस्थिती तसेच प्राचार्यवृंद गटनिदेशक आणि इतर शिक्षकवृंद इथे उपस्थित होते. ब्लर दिसतंय ना. थोर विद्वान स्वामी विवेकानंद यांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून आज साजरी केली गेली. तसेच राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंतीसुद्धा आज साजरी करण्यात आली. त्यावेळीचा हा प्रसंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव येथील इथे स्वागत गीत सादर केलेले आहे. करीतो वंदना अतिथिगणा, करीतो वंदना अतिथिगणा, उधळू फुले स्वागता स्वागता, उधळू फुले स्वागता. फुले शाहू आंबेडकर लढले ऐसे, फुले शाहू आंबेडकर लढले ऐसे, ज्ञानमय जीवन तथागत जैसे, ज्ञानमय जीवन तथागत जैसे. धन्य झाली भारत माता, भारत माता, धन्य झाली
राजमाता उधळू फुले स्वागता स्वागता उधळू फुले स्वागता स्वागतातला परिसर फुललायसा स्वागतातला परिसर फुललायसा स्वर्ग जणू भूवरी उतरला जैसा स्वर्ग जणू भूवरी उतरला जैसा धन्य झाली भारत माता भारत माता धन्य झाली भारत माता भारत माता उधळू फुले स्वागता स्वागता उधळू फुले स्वागता. धन्यवाद. तसेच या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख उपस्थिती तसेच उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे यांनी सर्वांनी इथे प्रशिक्षणार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच उद्योजक म्हणून लाभलेले माजी प्रशिक्षणार्थी तसेच माजी विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव येथील यांनीसुद्धा इथे उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले. तसेच संस्थेतून प्रथम आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे इथे स्वागत झाले. हे मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि जे काही 50च्या घरात आहेत किंवा त्यापेक्षा अधिक वय ज्यांचं असेल त्यांना माहिती आहे की श्रेष्ठ शेती होती आणि नोकरी कनिष्ठ होती. व्यापारामध्येच होता तो आजही मध्येच आहे आणि व्यापार मध्ये आहे म्हणून आपण सगळे इथे आहोत. व्यापार मध्येच हवा कारण व्यापार वरच्या आणि खर्चांना धरून ठेवण्याचं काम करतो. व्यापार शेतीतनं निर्माण होतो आणि नोकरीवाल्यांना धरून ठेवतो. कारण नुसतं उद्योजक हा म्हटल्यानं चालणार नाही. कुठल्याही उद्योजकामध्ये सुद्धा नोकरी करणारे 4 हात लागतातच. तुम्ही उद्योजक झाल्याच्या नंतर नोकरी देणारे होता ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आणि त्याच विषयाच्या आशयाच्या अनुषंगाने मी आपल्याशी पुढचा काही वेळ बोलणार आहे. आज 12 जानेवारी आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा 2 व्यक्तींच्या जयंती आपण साजऱ्या करत आहोत. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, विदर्भाची लेक, मराठवाड्याची सून आणि पश्चिम महाराष्ट्राची रणरागिणी अशा या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांच्या कुशीतून जन्माला आलं आणि शिवबासारखं बाळ स्वराज्य त्यांनी स्वतःच्या हातानं घडवलं. राजे पुन्हा जन्माला या असं म्हणताना राजांना घडवणारी राजमाता तुमच्या आमच्या घरात कुणालाच नकोय. फक्त मुलगा हवा, वंशाला वारस. जर वंशाला वारस हवा असेल, शिवाजी महाराज पुन्हा हवे असतील तर राजमाता जिजाऊ तुमच्या आमच्या घरात पाळण्यात खेळायला कधी येणार हा प्रश्न तुम्ही आम्ही जोपर्यंत विचारणार नाही तोपर्यंत मासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम हा निव्वळ ढोंग असेल असं माझं मत. कारण घरामध्ये मुलगाच वंशाचा वारस असतो, ती काहीच करत नाही, ती परक्याचं धन असते. हे संस्कार तुमच्या आमच्या घरामध्ये लहान मुलांच्या कानावर पडतात आणि लहान मुलं मोठे झाल्यानंतर सांगायला लागतात झाला तर मुलगाच पाहिजे आणि एक मुलगा झाला तरी पुरेसा आहे, मुलगी कशाला. मित्रांनो, आजही देशामध्ये मुलींचं कमी होणारं प्रमाण हे याचंच द्योतक आहे की कुठेतरी आपण जिजाऊंचा जय जयकार करतो खरे, पण मंदिरातली देवी ती घरी नकोशी असते. मंदिरातली देवी ती घरी नकोशी असते. आजही कित्येक घरांना मुलीची असुशी असते. आजही कित्येक घरांना मुलीची असुशी असते. आपल्याला ॲलर्जी आहे, मुली नकोय. इथेही बघा मुलं किती दिसत आहेत, मुली किती दिसत आहेत. एका मिनिटासाठी असं गृहीत धरूया की जगात एवढंच जग आहे, बाहेर जग काहीच नाही, एवढंच जग आहे. आता विचार करा, ज्यांचं लग्न राहिलं त्यांचा विचार, किती जण असेच मरतील. शक्य आहे, हे शक्य आहे कारण जोपर्यंत आपण जिजाऊंचा गुणगौरव करतो त्याच वेळेस आपण हे पण विचार केला पाहिजे की जिजाऊ आम्ही जन्माला घालतो आहोत का. आणि हे मी का सांगतोय, कारण जन्म मृत्यू विभाग आमच्या नगरपंचायतला आहे. माझ्याकडे जन्माच्या नोंदी होतात. ह्या जन्माच्या नोंदी होताना मुलांच्या जेवढ्या नोंदी होतात, सर विज्ञानाचा नियमच असा आहे की जन्माला येताना मुलांची संख्या जास्त असते. हे शास्त्र आहे. कारण मुलं जास्त जन्माला येतात, मुली येतानाच कमी येतात. हे विज्ञानातलं जरी शास्त्र असेल तरी सुद्धा जन्माला येऊ घातलेल्या कित्येक मुली पोटातल्या पोटात संपवल्या जातात. तुम्हाला असं वाटत असेल उद्योजक, प्रेरणा, युवक दिन याच्यात मुली कुठे आल्या, हाच प्रॉब्लेम. आता काही दिवसांपूर्वी 2-4 दिवसांपूर्वी 2-4 दिवसांच्या पूर्वी एका मोठ्या कंपनीच्या मालकानं एक वाक्य असं म्हटलं जे मी परत इथे म्हणणार नाही, परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की किती दिवस म्हणजे तुम्ही जी लोक आहेत म्हणजे पुरुष मंडळी, तुम्ही 90 तास काम करा, 90 तास. आणि का काम करा तर किती वेळ तुम्ही घरातल्या बायकांना पाहत असता. या वाक्यात असं गृहीत धरलंय की बायका फक्त घरात असतात. या वाक्यात असं गृहीत धरलंय, मला या गोष्टीची चिड आहे की बायका फक्त घरात नसतात आणि पुरुष फक्त बायकांना बघत बसत नाहीयेत. तर घर सांभाळणारी एक गृहिणी सुद्धा एका उद्योजकापेक्षा मला श्रेष्ठ वाटते. कारण घर सांभाळणं हे कुठल्याही कंपनी सांभाळण्या इतकं सोपं काम नाही.
एक दिवस घरातली स्त्री गेल्याच्या नंतर आपली आई बहीण ताई कोणी घरी नसल्याच्या नंतर बघून बघा की घरामध्ये किती राडा होतो. साधा स्वतःचा काढलेला शर्टही खुंटीवर लटकवताना आपल्याला लक्षात येत नाही की शर्ट कुठे ठेवायचा, पॅन्ट कुठे ठेवायची आणि बेल्ट कुठे ठेवायचा. घराचं उत्तम नियोजन करणारी स्त्री ही सगळ्यात मोठी उद्योजक आहे. मुलींना शिकवावं लागत नाही. मुलांना उद्योजक करा, मुलांना उद्योजक बनवा. मुली ह्या त्यांच्या उद्योजक असतात. आता काही जणी नसते उद्योग पण करतात, त्यावर मी बोलणार नाही. पण आपल्याला जे उद्योग करायचे त्या उद्योगाच्या दृष्टीने मी असं सांगेल की मुलींचाही विचार मुलांच्या बरोबरीने झाला पाहिजे. आणि म्हणून जिजाऊंचा गुणगौरव करताना आजच्या काळात जिजाऊंचा जन्म आपल्यासाठी महत्वाचा आहे. मला इथे मुलींची संख्या कमी दिसते. कदाचित मुली गैरहजर असतील असं मी गृहीत धरतो. परंतु तरी सुद्धा मुलांची संख्या मुलींची असेल यावर मला शंका आहे. मुलींची संख्या कमीच आहे. का कमी याचंही कारण आहे की मुलींना बाहेर शिकायला ठेवून काय करणार? ती तर परक्याचा धन आहे. तिचा पगार कुठे बापाला मिळणार आहे? तो तर नवऱ्यालाच मिळणार आहे. अशी ही मानसिकता खेडेगावात आहे. मी हे का बोलतो याचंही कारण आहे की मी सुद्धा खेड्यातून आलोय, तुम्ही सुद्धा खेड्यातून आलोय. आपण कुणीही टेक्सासमध्ये जन्माला आलो, कॅलिफोर्नियात बालपण गेलं असे आपण नाही. आपण विवेकानंदांच्या शिकागोचं भाषण सगळ्यांना पोटतिडकीनं सांगतो की जमलेल्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो. विवेकानंदांनी जे वाक्य उच्चारलेलं होतं ते बंधू आणि भगिनींनी असं नव्हतं. कारण अमेरिकेतलं कल्चर तेव्हाही आणि आताही मुलींना प्राधान्य देतं. माय सिस्टर्स अँड ब्रदर्स असं ते इंग्रजीतलं वाक्य आहे. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा भगिनींचा उल्लेख केलाय, नंतर भावांचा उल्लेख केलाय. या एका वाक्यावर आपण ओरडून विवेकानंद संपवू. बस. विवेकानंद म्हणजे दुसरं काय? विवेकानंद म्हणजे फक्त प्रेरणास्थान. पण प्रेरणास्थान म्हणजे काय? तर जमलेले माझे बंधू आणि भगिनी. एवढेच विवेकानंद आहेत का? नाही. आयुष्याचे 39 वर्ष जो माणूस आयुष्यात जगला, त्या 39 वर्षात जगलेल्या आयुष्यामध्ये त्या माणसानं एवढं कमवावं की एका 140 कोटी लोकसंख्येच्या देशाला त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करावा लागावं. यात त्या माणसाच्या आयुष्याचं संचित आहे. आयुष्य किती जगला यापेक्षा कसं जगला हे फार महत्वाचं आहे. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर जगणाऱ्या तुमच्या आमच्या पिढीला आजकाल प्रेरणेसाठी इतर कुठेच जाण्याची गरज नाही. माझ्या भाषणातून तुम्हाला प्रेरणा मिळेल का? कदाचित किरकोळ मिळेलही. पण व्हॉट्सअप आणि फेसबुक इतकी प्रेरणा मी तुम्हाला देऊ शकणार. प्रचंड प्रेरणा आहे. एक रील स्क्रोल केली की पुढच्या रीलवर इतकी प्रचंड प्रेरणा आहे की आता जग बदलून टाकतो की काय असं प्रत्येकाला वाटायला लागतं. पण तो मोबाईल बदलण्याशिवाय दुसरं काहीच करू शकतो काहीही नाही. मित्राने सॅमसंग अल्ट्रा S24 घेतला, मी का घेतला नाही? माझ्याकडे ऍपलचा आयफोन का नाही? ह्या सगळ्या विचारांतर तुम्ही आम्ही बाहेर निघणार आहोत का? मला कुणीही मोठा व्यक्ती, मार्गदर्शक अशा भूमिकेतनं बघू नका. मित्रांनो, तुमचा मोठा भाऊ या नात्यानं हक्कानं तुम्हाला काही गोष्टी ज्या घडतात त्या तुम्हाला सांगतो आहे आणि त्यावर तुम्ही एक वेळ विचार केला पाहिजे, एवढंच माझं मत आहे. मी सांगत होतो की दोन महत्वाच्या व्यक्तींची आज जयंती आहे. राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद. विवेकानंदांचं नाव कोणीतरी मगाशी सांगितलं. लहानपणी नरेंद्र होतं आणि त्या क्षणी माझ्या मनामध्ये आलं की नरेंद्र नावाचे लोक फार हुशार असतात. या देशामध्ये नरेंद्र नावाच्या व्यक्तींना फार मोठी किंमत आहे. या देशामध्ये राज्य करणारा लोक, राज्य करणारी जनता, राज्य करणारं शासन हे सगळं नरेंद्र या लोकांना घाबरतं. का घाबरतं? मी असं म्हणत नाही की नरेंद्र हे सत्ता गाजवतात. नरेंद्र हे तुम्हा आम्हाला डोक्याला खुराक देतील अशा काही गोष्टी सांगून जातात, देऊन जातात. मित्रांनो, मी देशाच्या पंतप्रधानाबद्दल एवढंच सांगेल की त्या व्यक्तींच्या राजकीय आयुष्याबद्दल माझं बोलणं संयुक्तिक नाही आणि मी त्यावर बोलणार सुद्धा नाही. परंतु त्या व्यक्तींकडे काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मोदी साहेबांचं एक भाषण, देशाचे पंतप्रधान म्हणून एक भाषण मी त्यांचं ऐकलं होतं. ज्या भाषणावर त्यांच्या टीका टिप्पणी सुद्धा नंतर झाली, त्यावर मी बोलणार नाही. पण त्यांनी असं म्हटलं होतं की या देशामध्ये देवालयापेक्षा शौचालयांची गरज जास्त आहे. या वाक्यावर लोकांनी त्यांना ट्रोल केलं, लोक त्यांना शिव्या घातल्या असतील. पण मी त्या वाक्याशी सहमत आहे की या देशामध्ये देवालयापेक्षा शौचालयांची गरज आहे. कारण आज स्त्रियांची लाज राखण्याचं काम आमचे शौचालय करतात. बाहेर रस्त्यावर जोपर्यंत ती रस्त्यावर शौचालय जाईल तोपर्यंत आम्ही अभिमानानं कधीच असं म्हणू शकणार नाही की आमच्याकडे स्त्री सुरक्षित आहे. मित्रांनो, नरेंद्र नावाचे लोक हे फक्त देशाचे पंतप्रधान होतात म्हणून मोठे नाहीत. कदाचित आपल्याही गावात 2-4 नरेंद्र असतील. पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे की हा जो नरेंद्र होता फक्त नरेंद्र राहिला नाही, नरेंद्राचा स्वामी विवेकानंद होतो. हे का, कसं आणि कधी झाला याचा विचार तुम्ही आम्ही कधी केलाय का? आपण आपल्या वाचनात कधीतरी याचा विचार करूया अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. या दोन्ही महापुरुषांना सर्वात प्रथम विनम्र अभिवादन करतो आणि मग आपल्या मूळ विषयाकडे, युवक प्रेरणा दिन, उद्योजकता प्रेरणा दिन याकडे वळूया. मित्रांनो, एकदा एका संतांना एका कुणीतरी विचारलं की महाराज, माझा छोटा बाळ आहे, तो फार प्रचंड गुळ खातो.
एक स्त्री घेऊन आली त्या महाराजांकडे, म्हणजे महाराज माझा बाळ फार गुळ खातोय, तुम्ही याला सांगा गुळ खाणं चांगलं नाही. महाराज म्हणे ठीक आहे, तुम्ही 8 दिवसानंतर या. स्त्री म्हणजे महाराज आजही सांगू शकता म्हणे, तुम्ही 8 दिवसानंतर या म्हणे, तेव्हा सांगतो म्हणे, तेव्हा बरोबर कानमंत्र देतो. 8 दिवसानंतर ती स्त्री गेली, परत महाराजांना भेटली. म्हणे महाराज 8 दिवस झाले तुमच्याकडे आले होते, 8 दिवसापूर्वी तुम्ही सांगितलं की 8 दिवसानंतर या, याची गुळा. प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले शशिकांत बाबर सरांनी येथे प्रशिक्षणार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. तसेच संस्थेतून प्रथम येणाऱ्या क्षितिजा ताकसांडेचे इथे सर्वांनी स्वागत केले. तिला भविष्यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सोबतच उद्योजक म्हणून लाभलेले रसिका घारगाटी इथे सुद्धा मार्गदर्शन मिळाले. तसेच संस्थेतून तंत्रप्रदर्शनीसाठी निवड झालेल्यांची इथे स्वागत करण्यात आलेले आहे. मान्यवरांच्या हस्ते तंत्रप्रदर्शनीमधून उत्तम प्रावीण्य मिळाल्यांचे इथे स्वागत प्रशस्तीपत्र देऊन स्वागत करण्यात आले. उद्योजकांचे इथे स्वागत करण्यात आले. या पद्धतीने हा कार्यक्रम इथे पार पडत होता. तसेच मार्गदर्शकांचे इथे मनोगतसुद्धा व्यक्त झाले. सर्वांनी सखोल मार्गदर्शन करून प्रशिक्षणार्थ्यांना सर्वांना उत्तम असे आपल्या अनुभवातून कसे घडावे हे प्रशिक्षणार्थ्यांना इथे समजावून सांगितले. उद्योजकता हा कार्यक्रम इथे खूप सुरळीतपणे पार पडला. नोकरी विभागात असूनही आपण उद्योजक कसे व्हावे अशा या पद्धतीचे सुद्धा इथे सखोल मार्गदर्शन प्रशिक्षणार्थ्यांना करण्यात आले. संस्थेतील सर्व कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा ही फार सुरळीत पद्धतीने पार पाडली. इथे सर्व ट्रेडचे प्रशिक्षणार्थी तसेच निदेशक निदेशिका प्राचार्य गटनिदेशक तसेच सर्व उपस्थित मान्यवर उद्घाटक हे सर्व इथे उपस्थित होते आणि त्यांनी सखोल असं मार्गदर्शन प्रशिक्षणार्थ्यांना केलेलं आहे. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेतील वरिष्ठ निदेशिका निदेशक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सर्व संस्थेतील निदेशक आणि निदेशिका मिळून यांनी दीप प्रज्वलन करून प्रमुख पाहुण्यांसह कार्यक्रमाला रूपरेषा दिली, कार्यक्रमाची शोभा वाढवली. माँसाहेब आऊसाहेब जिजाऊ यांच्या विचारातून यांच्या आचारातून प्रशिक्षणार्थ्यांना सर्वांनी मार्गदर्शन केले. त्यांचा इतिहास आज इथे मांडला. नुसता इतिहास तर रचून चालणार नाही, तर त्या पावलांवर प्रत्येकाने जायला हवं, त्यांच्या गोष्टींना विचारांना आत्मसात करायला हवं असे या कार्यक्रमातून प्रशिक्षणार्थ्यांना सांगण्यात आले. प्राचार्यांनी सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. तांदळाचं जास्त उत्पन्न घेतलं जाते धानाचं. तर एक दिवस मी गेल्या वर्षी गावाला गेलो. भावानी म्हटलं भाऊ म्हटलं आपल्याला पोते आणायचे आहेत, धानाचे पोते आणायचे आहेत. तर त्यांनी शेतावर घेऊन गेला मला आणि ती बैलगाडी आहे ती लावली तिथं आणि म्हणे आपण आता त्या बैलगाडीमधून हे पोते खालचे जे पोते आहेत शेतात ठेवलेले आहेत ते त्या बैलगाडीमध्ये टाकू. त्याच्यासोबत अजून एक दुसरा मुलगा होता गावातलाच. दोघांनी ती बैलगाडी लावली तिथं आणि आता आपण तिघेही ते धानाचे जे पोते आहेत ते बैलगाडीमध्ये ठेवू. म्हटलं ही बैलगाडी आहे जी आहे ही ह्या पोत्याजवळ का नाही लावली तुम्ही? त्यांनी थोडी अशी दूर लावली होती, हे जातांनी बरोबर नेता येईल ती. म्हटलं ही जातांनी बरोबर नेता येईल अशी पण लावा आणि हे जवळ पण लावा त्या पोत्यांच्या, म्हणजे जास्त तो जवळ त्या पोत्याचं वजन जवळजवळ 50 ते 60-70 किलो राहते. तर ते पोते त्या बैलगाडीमध्ये सहज मांडता येतील आणि आपल्याला सहज पुढं जाता पण येईल अशा पद्धतीने लावा. तर तो जो दुसरा मुलगा होता भाऊपणे हा आम्ही विचारच नव्हता केला. तर मित्रांनो, तुम्ही आज तांत्रिक शिक्षण घेतात, व्यावसायिक शिक्षण घेतात,
बरेचसे कंपनीमध्ये जे मी बघितलं तिकडे मुंबई पुणेकडे जे जातात ना, एकदा मी टेलरिंगचे जे फॅशन डिझाईनिंगचं एक मोठं गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या कंपनीमध्ये गेलो आणि त्यांना विचारलं, म्हटलं तुमच्याकडे कारागीर जे आहेत हे कुठले आहेत? तर ते बोलले की आमचे जवळ जे कारागीर आहेत सगळे UP आणि बिहारचे आहेत. म्हटलं आमच्याकडे ITI मध्ये एक सिवन क्लास म्हणून ट्रेड आहे, स्विंग टेक्नॉलॉजी. तर आमच्या ज्या मुलींना तुम्ही घेतलं तुमच्या कारखान्यामध्ये तर चालेल का? तर ते बोलले अतिउत्तम होईल हे. का मागच्या वेळेस 1-2 वेळा अशाच ITI मध्ये ज्या शिकलेल्या मुली आहेत त्या आल्या होत्या आमच्याकडे आणि त्या काम पण बरोबर करतात, पण लग्न झाल्यानंतर मग दुसरीकडे निघून जातात. तर जे UP आणि बिहारचे जे कारागीर येतात ते त्यांना जेवढं सांगितलं तेवढंच काम करतात. पण ITI झालेल्या ज्या मुली आमच्याकडे येतात तर त्या जेवढं सांगितलं त्याच्यापेक्षा अजून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात. ज्या खाली तुकडे पडलेले असतात ना त्याचेही काहीतरी फूल बनवतील, काहीतरी डिझाईन बनवतील, असे पण ते कामं ITI झालेल्या मुली करतात. पण ITI झालेल्या मुली किंवा ITI झालेल्या मुलं आम्हाला मिळतच नाही म्हणतात. तर मग पुढच्या वर्षीपासून मी रायगड जिल्ह्यामध्ये होतो. आता तुम्हाला माहितीच आहे की मी आता फक्त 2-3 महिने झाले आपल्या संस्थेत आलो. मी पूर्वी रायगड जिल्ह्यात होतो आणि तिकडे रायगड जिल्ह्याला लागून पुणे आणि मुंबई हा भाग आहे. तर आमच्या ITI जवळजवळ 150 किलोमीटर मुंबई आहे. तर मग ह्या बॅचच्या ज्या मुली आहेत आम्ही त्या कंपनीमध्ये लावल्या त्याचं. तर मित्रांनो, तुम्ही सर्व शेतकऱ्यांचे मुलं आहात. मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे, म्हणून एक शेतीशी संबंधित एक लहानशी गोष्ट सांगतो आणि आपले 2 शब्द या ठिकाणी मी संपवतो. सांगतो जायची काही एवढी आहे की दुसरं काही लक्षात नाही, फक्त संपवितो कधी म्हणतात सर, याकडे फक्त लक्ष आहे. तर एक गुरु आणि एक शिष्य असतो. त्यांना एका ठिकाणी जायचं असते. दोघेही निघतात आणि संध्याकाळ होते, थोडी रात्र व्हायला लागते. दोघेही थकलेले असतात. त्यांना एक झोपडी दिसते पडलेली आणि त्यांना वाटते सुरुवातीला की इथं कोणी राहत नसतील, परंतु त्या झोपडीजवळ जातात आणि तिथं एक माणूस दिसतो त्यांना, फाटलेले कपडे, दाढी वाढलेली. तो निघाल्यानंतर त्याची पत्नी पण निघते आणि त्याचे 2 मुलं निघतात झोपडीतून. ते गुरु आणि शिष्य थकलेले असतात. ते म्हणतात आम्हाला थोडं प्यायला पाणी पाहिजे. तो जो व्यक्ती होता तो झोपडीमधला, तो त्यांना पाणी देतो. रात्र खूप अनुभवाचे बोल हे फार मौल्यवान असतात आणि सर्वांनी आज आपल्या आपल्या अनुभवाचे इथे बोल सांगितलेले आहे, जे की प्रशिक्षणार्थ्यांना भावी आयुष्यासाठी फार महत्त्वपूर्ण ठरतील. आपल्या समोर व्यक्त केली आहे त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभारी आहे. सोबतच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी स्वतः केले, मॅडम, आणि आभार प्रदर्शन पायघन सरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रिबन कापून क्रीडांचे उद्घाटन करण्यात आले. आजपासून क्रीडा सुरू करण्यात आलेल्या आहेत. इंडोर स्पोर्ट्स सगळे आजपासून सुरू झालेले आहेत.
ही पण बोलतो मिस्टर हियर. मी काय म्हटलं? ही पण बोलतो मिस्टर हियर. मी काय म्हटलं? कार्यक्रमाचे उद्घाटक तसेच प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला. त्यांच्याद्वारे खेळ सुरू केले. त्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांचे सामने करण्यात आले. सोबतच चेस, बुद्धिबळ हा खेळ सुरू करण्यात आला. कॅरम हा सुद्धा इंडोर गेम संस्थेमध्ये याचेसुद्धा सामने सुरू करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने हा आजचा कार्यक्रम इथे पार पडला आहे. तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.